रोकडे अरे यार तू मूर्ख आहे का रे जरा रोकडे पुढे चालत्याला कोणी सांगितलं होतं तुला अरे काय अरे तू मूर्ख आहेस का जरा रोकडे तू आता पुढे आलास आणि तोंड कशाला उचकटलंस पुढे निघाल्यावर जास्त घाबरले असते ना म्हणून मग मी आलो एवढं काय तू आता पुढे आलास म्हणून सगळ्या इल्युजनचा सत्यानाश झाला हो मी माझ्या एकट्यामुळे काही झालेलं नाही माझ्या एकट्यामुळे कसं सगळे दिसले ना तुम्ही एकट्यामुळे काय करतोस रे असं दरवेळी तू मला हे करू नको ना आताच सांगतोय तुला सांग रे त्याला काय सौमित्र तू सांग सगळे इल्युजन नीट चाललेलं असतं ना याने तोंड उघडलं म्हणून कळलं की नाही सगळे दिसले अरे यार तू सांग मला मी सांगू तू नको सांगू तू सांग तू सांग मध्ये सगळं आलं रोकडे बघ तू काय नाही गप तू गप अरे काय काय चाललंय काय तुमचं तुम्ही असं का करताय तुमचं आता लग्न ठरलंय आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा भेटतोय मी तू कॉंग्रॅट्स अगं मी खूप खूप खुश आहे ग मला खूप भारी वाटतं आय एम सो हॅपी फॉर यू नाही अजून एक गिफ्ट बाकी आहे वाव सो क्यूट याच्यावर काय लिहिलंय माहितीये का लवकरच यांचं झांगड गुत्ता होणार आहे असं लिहिलेलं आहे वा 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 क्या बात आहे खरं सांगायचं तर मला असं खूप खूप भरून आलंय आणि मला एक गोष्ट जाणवली की म्हणजे आपल्या देशात इतकी बेरोजगारी आहे की म्हणजे यांच्यासारख्या तरुणांना वेळ घालवायला म्हणून मित्रांचे छोटे छोटे इव्हेंट शोधायला लागतात काय रोकडे थँक्यू सो मच नाही बरोबरच आहे फक्त एका छोट्याशा मुद्द्यावर जरा दुमत आहे असं की नाही तू अपमान करच तो पिंडच आहे म्हणा तुझा नाही खरंच पण इतका मी तो सगळा घाट घातला आता इल्युजन करण्याचा त्याचं एक कणभर कौतुक केलं असतं बरं होईल मी म्हणेन कौतुक कर तू कर कर बाबा कर कौतुक कर हे पण गाईज तुमचा हा जो काही एक्सपेरिमेंट आहे ना तो 100% फेल गेला असता आत्ता या क्षणी माझी खबरी इथे असते अरे आयशू यार आयशू पाहिजे होती यार कुठे आयशू हे हो ना अगं मी पण बरेच दिवस झाले भेटलेच नाहीये तिला मी तिला फोन केलेला ती म्हणाली मला काहीतरी बरं नाहीये वगैरे बरं नाही काय झालं काय नाही एवढं काय आजारी म्हणजे घरीच असेल राहू दे ना थोडा तिच्या जिभेला पण आराम आपल्या कानाला पण आराम नाही का काय महिना मी तू मला काय वाटते माहितीये का ती ना त्या सिद्धार्थच्या मागे डेस्परेटली लागली अगं म्हणजे काय झालं मी तिच्या घरी गेले होते ना तर अशी काहीतरी वियर्ड वागत होती ती आणि जबरदस्ती मला सांगितलं की त्याला फोन कर म्हणून हो ना बघ बघ सौमित्र म्हणलं होतं ना ऐश्वर्याचं प्रकरण दिवसेंदिवस डेंजरस होत चाललंय काय काय डेंजर काय काही नाही सांग ना यार महिना सांग की ऍक्च्युली यार मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं पण मलाच कळत नव्हतं कसं सांगायचं आयशू मुंबईला गेली होती त्याचं शूटिंग बघायला गेली होती ती जास्तच वेडी झाली रे त्याच्या मागे म्हणजे मी त्याच्यानंतर तिच्याशी बोललेली नाहीये पण मला खूप काळजी वाटते तिची मी तू आय एम सो वरीड शी इज मॅड अरे ती पार मुंबईला गेली होती त्या सिद्धार्थ चांदेकरला भेटायला हो माझ्या बरोबरच होती आई बाबांकडे रात्रभर पण मग सकाळी गेली त्याला भेटायला खोडी आहे यार हिरो आहे का तो चांदेकर तर जी गोष्ट घडूच शकत नाही जी आपल्या आवाक्यातच नाहीये ती करायचा आटापिटा कशाला करायचं उगाच पण कसे चुंबक आपण सगळे तसेच जगतोय थोड्याफार प्रमाणात म्हणजे ज्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत त्या आपण अचीव करायचा प्रयत्न करतो आणि स्वतःला फसवतो नाही का म्हणजे हे की आयशू अशी वागते ना आयशू अशी वागते तर हे चुकीचं आहे आपण सगळ्यांनी थांबवलं पाहिजे तिला मित्रमैत्रिणी म्हणून आणि आपणच हे करू शकतो नीट तिची काळजी आपणच घेऊ शकतो हा खूप नाजूक विषय आहे तिच्यासाठी
हॅलो. हॅलो. हाय बोल. हॅलो मैत्री. हॅलो. हॅलो. हाय बोल. हॅलो. तुला ऐकू येत आहे का? हॅलो. हॅलो. हॅलो आई मला ऐकू येतंय. तुझ्या आवाजाला काय झालंय? असा काय येतोय आवाज? बरं नाही का तुला? अगं हो मी आता झोपेतनं उठले ना म्हणून आवाज थोडासा बसलाय. ओ ओ ओ ओके. नाही म्हणजे असं काहीतरी सोअर थ्रोट वगैरे असेल तर गार्गल्स कर बाळा. तुला तुला मी औषधाचं नाव पाठवू का? मेसेज पाठवते मी तुला. आई मी डबिंग आर्टिस्ट आहे सो मी काळजी घेईन. काही ना काहीतरी मी करेन. डोंट वरी. दॅट्स गुड. सो फोन का केलेलास? फोन का केला होतास म्हणजे काय? आई आहे मी तुझी चौकशी करायला फोन नाही का करू शकत मी? अशीच चौकशी करायला फोन केला होता. बरी आहेस का तू? काल झोपलीस ना व्यवस्थित? हो अगं एकदम व्यवस्थित झोपले. ढाराडूर झोप लागली होती मला आणि स्वप्न पण नाही पडलं. इनफॅक्ट तुझा फोन आला ना तेव्हा मला जाग आली. ओह आय एम सो सॉरी. अगं ते मला वाटत असतं ना नेहमी तू जरा लवकर उठावंस असं. मी विसरूनच जाते तू उशिरापर्यंत झोपतेस. रात्री झोप येत नाही तुला. ते आय एम सॉरी. इट्स ओके इट्स ओके. अगं इनफॅक्ट मला जरा उशीरच झाला. अगं काय झालं मी आणि सौमित्र जरा गेलो होतो संध्याकाळी जेवायला आणि त्याच्यानंतर रात्री आमचा अख्खा ग्रुप घरी आला होता आमचं लग्न ठरल्याच्या सेलिब्रेशनची पार्टी करायला. यु नो व्हॉट फुल कॅन्डल बिंडल लावून अंधारामध्ये सेलिब्रेशन केलं आम्ही. फुल टू धमाल. खूप मजा आली. असा इव्हेंटफुल गेला दिवस. एकदम फ्रेश वाटलं. तू खरंच बरी आहेस ना? म्हणजे आमचा दोघांचा निर्णय. आई हे बघ तुम्ही जो निर्णय घेतलाय ना तो खूप मॅच्युअरली घेतलाय आणि मी सुद्धा हे सगळं खूप मॅच्युअरली एक्सेप्ट केलं. आणि तू माझी काळजी करू नकोस. तू स्वतःची काळजी घे आता. तुला सगळं खूप अवघड जाणार आहे आई. तुझी ठरवलेली सगळी सिस्टीम आता बदलणार आहे ना त्यामुळे तूच तुझी काळजी घे. आणि हे बघ तुला काहीही लागलं ना तरी मला कधीही फोन कर. मी आहे. ओके. थँक्यू. थँक्यू सो मच बाळा. अगं थँक्स काय आई. जस्ट टेक केअर ऑफ युअरसेल्फ. ओके. आई मी तुला नंतर फोन करते. ओके. मला आता डबिंगला जायला उशीर होतोय. मी फोन करते नंतर. हा टेक केअर. ओके. बाय बाय. पण आता एक 10-15 मिनिटात स्क्रीन. अरे हे बहा आलाय. हाय. बर मग आता स्क्रीनिंग सुरू करूया. हो. चालेल. एक 5. ठीक आहे तुम्ही पुढे पळा. मी फोन उचलून. ठीक आहे. ओके. चल बाय बाय बाय. हॅलो. हॅलो सिद्धार्थ. कोण बोलतोय? ऐश्वर्याच. तू परत?
अगं मी तुझा नंबर ब्लॉक केलाय, तरी तू वेगवेगळ्या नंबर्सवर ना मला फोन काय करत सुटली आहेस? मी तुला माझं फुल अँड फायनल डिसिजन सांगितलंय ना. मग नाही, मला एक कळत नाही तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे. तू जर का असंच मला वेगवेगळ्या नंबर्सवरनं फोन करत राहिलीस तर मी तुला वॉर्न करतोय, मी पोलिसात कंप्लेंट करेन. ठीक आहे, कर तू माझी कंप्लेंट. पण मला सांग, प्रेम करणं गुन्हा वाटतो का रे तुला? ते तसं असेल तर हो, मी हा गुन्हा केलाय आणि त्यासाठी शिक्षा भोगायची माझी तयारी आहे. आयुष्यभर खडी फोडायला तयार आहे मी. काळ्या पाण्याची शिक्षा झाली तरी काही हरकत नाही. हे बघ, मी तुझा फोन कट करतोय आणि तू सुद्धा पुन्हा मला कधीही फोन करायचा नाहीयेस. प्लीज फोन कट करू नको सिद्धार्थ. मी पण नाही करत आहे, तूही करू नकोस. तू जर असंच वागत राहिलास ना माझ्याशी तर तर काय? तर तू यापुढे कधीही मला भेटू शकणार नाही आणि तुला या गोष्टीचा कायम पश्चाताप होत राहील की तुझ्यावर जीव टाकणाऱ्या एका मुलीने हॅलो मैत्री, मी आता परीक्षाही संपली आहे माझी, तर जातो. कुठं? घरी. का म्हणजे काय, आई बाबा बोलवतात मला आता. तू सांगतोयस की विचारतोयस? विचारतोय. जाऊ ना घरी? नाही जायचं. अरे मी सांगते ना नाही जायचं. म्हणजे काय? माई गेलीये, ती 1 आठवड्याने येणार आहे आणि नाही जायचं. मी सांगते म्हणून नाही जायचं. फायनल आहे. आणि हो, मला काही एकटं वगैरे वाटतंय असं काही नाहीये. नाही जायचं. बर ठीक आहे, थांबतो मी. थँक्स. मैत्री, मला घरी जाऊन आई बाबांना सांगायला पाहिजे. तेव्हा बोललो पाहिजे मी त्यांच्याशी. एक सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट चालू आहे वगैरे सगळं. काय आता घेतोय तर घेतोय ना यार, म्हणजे त्यात काय मग एवढं. घेतोय तर घेतोय ट्रीटमेंट, ओके. इवन ऋतूला सांगायचंय की मला सीए नाही करायचं बाबा. अरे तू सांगणार होता ना ऋतूला मागेच? सांगणार होतो, पण ती समोर आली की माझं. बोल. ती समोर आली की बोल तिच्याशी. अरे बाबा, वेळीच सांग जे काही आहे मनात ते. काय होतं, आपण असं साचवून ठेवतो आणि मग नंतर ना वाट लागते, मग नंतर राडे सुरू होतात. माझ्या आईबाबांसारखे. आईबाबांचं तर एक काहीतरी वेगळंच आहे. खबर ये आई है कि वो दोनों डिवोर्स लेने वाले. अब बोलो. काय? मी ओके, मी ओके. मला काहीच इश्यू नाहीये. मला का काही प्रॉब्लेम असेल ना, त्यांचा मॅटर आहे, करतील ते सॉर्ट आउट. मला काहीच इश्यू नाही. मुद्दा असा आहे की तू ऋतूशी वेळच्या वेळी बोल. कारण मग काय होतं ना, मुलं जन्माला घातल्यानंतर मग आयुष्यभर इश्यूज सॉर्ट आउट करत बसायचे, ह्याला काही अर्थ नाही ना. सो मोरल ऑफ द स्टोरी इज, ऋतूशी मनातलं सगळं बोलायचं. बाय. आणि नाही जाणार मी माई येईपर्यंत. थांबीन इथेच. तुला एकटं वाटतं म्हणून नाही, मला थांबायचंय. क्या बात है यार. गुड डे. सावकाश सावकाश. गुड डे. बाय. काका काकू डिवोर्स घेत आहेत.
हा अरे ही फिल्म आत्ताच इतकी कमाल दिसतेय, DI नंतर काहीच्या काही दिसेल माहितीये. हो रे, तू पुण्यातच? अरे मग सांग ना मला, मी येतो. हा येतो मी. चला कट्टे टाकू. चला चला. हा ठीक आहे, मला कळव. हा ओके, बाय बाय. एक्सक्यूज मी. येस. हाय. हाय. मी मैत्री, इथेच काम करते मी, डबिंग आर्टिस्ट म्हणून. ओ पण आज डबिंग नसेल. हो. ऍक्च्युली मला तुला भेटायचंच होतं. हा बोल ना. काम खूप छान करतोस तू. मग छान वाटलं मला तुला भेटून. थँक्यू थँक्यू. एवढंच. ओके बाय. एक मिनिट. मैत्री म्हणजे मैत्री पारसनीस तूच का? हो. अगं मलाही तुझं डबिंग फार आवडतं. हा म्हणजे काय झालं, आता मी एका फिल्मच्या स्क्रीनिंग साठी आलो होतो. सो ते सुरू करायच्या आधी एका ऍड फिल्मचं काम तिकडे चालू होतं. बहुतेक ते तुझ्याच होतं. आणि ऍड फिल्म पाहिल्यानंतर मी विचारलं सुद्धा की कोणी इतका सुपर्ब आवाज दिलाय. कारण ना कुठला डायलॉग होता तो? हा, डॉक्टर सेव्ह मी, बरोबर तूच दिलं होतंस ना? हो. अरे किती कमाल, खरंच कमाल. म्हणजे ती मुलगी मरतीये तरी इतक्या सेन्च्युअस आवाजात बोलतीये ती, डॉक्टर सेव्ह मी. इतकं कसं काय जमलं तुला? थँक्यू सो मच. ते काय झालं ऍक्च्युली, आम्ही तिथे इम्प्रोवाइजच केलं. अरे मग ते ठरलेलं नव्हतं तिकडे. नो यार, नॉट अगेन. काय झालं? ओ सॉरी, तुला फोन मी काय नाही. आय एम सॉरी. तू फोन घे हवं तर. मी हाय म्हणायला आलो होते फक्त. बाय बाय. ए नाही नाही नाही, फॉरगेट इट. तू सांग ना, तू काय म्हणत होतीस? काही नाही, ते इम्प्रोवाइज केलं आणि तेवढंच होतं. हा पण ते कसं केलं? ऍक्च्युली आता मला काढून नाही दाखवता येणार आवाज ते. पण ना गंमत अशी झाली होती की मी आधी त्याच्या आधी काही व्हिडिओज बघितले होते. काय कटकट आहे यार. काय? सॉरी सॉरी. तू 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 मला हेल्प करशील? हो शुअर. हा ओके. माझी एक फॅन आहे जी मला ऑब्सेसिव्हली फोन करत असते आणि टोक्यात जाते ती खूप. तू प्लीज कॉल उचल आणि माझी सेक्रेटरी असल्याचं नाटक कर आणि तिला सांग मी वारलो. प्लीज कर ना यार, प्लीज प्लीज डू दिस. हॅलो, हू इज स्पीकिंग? हॅलो, सिद्धार्थ? कोण बोलतोय? हा सिद्धार्थ चांदेकरचा नंबर आहे ना? हाँ, उनका ही नंबर है ये, बट ही कैन नॉट टॉक टू यू राइट नाउ. कोण बोलताय तुम्ही? तुम्ही सिद्धार्थला फोन द्या जरा. मैं उनकी मैनेजर बात कर रही हूँ, ठीक है? देखो मैंने आपको बताया कि सर कैन नॉट टॉक राइट नाउ. वो अभी डबिंग में बिजी है, वो आपसे बात नहीं करेंगे, ठीक है? आप जो कुछ भी है वो मुझे बता दीजिए, मैं उनको मैसेज दे दूंगी. नहीं 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 नहीं, आप बस उन्हें बोलिए कि मैं उनके फोन का इंतजार कर रही हूँ. माझं जे काम आहे ते मी त्यांनाच सांग. एक्सक्यूज मी मैडम, एक्सक्यूज मी, आप सुन नहीं रही है क्या? मैंने कहा कि सर आपसे अभी बात नहीं करेंगे. सर ने बताया कि वो आपसे बात नहीं करना चाहते हैं. एक मिनिट, ते तुम्ही नका सांगू मला. त्यांनी जर मला फोन केला नाही ना तर आता बघाच मी काय करते. हेलो हेलो मैडम, आप क्या करेंगे? हेलो. बघ, कळलं तुला? मी वारलोय असं सांग, असं मी तुला का सांगितलं ते? अरे ती मुलगी, तिला काही भानच नाहीये. हा ओके, मी तिचा नंबर ब्लॉक केलाय
तरी सुद्धा ती वेगवेगळ्या नंबर्सवरनं मला सतत फोन करत असते. म्हणजे दिवसाला 56 मिस्ड कॉल्स, 35 मेसेजेस. अरे काय काय चाललंय काय मला काही कळतच नाही. काय सांगतोस तू? हो सिरियसली मी अजिबात खोटं बोलत नाहीये. तुला माहितीये का मी तिला एकदा वॉर्न केलं होतं की जर का तू मला असंच फोन करत राहिलीस तर मी पोलिसांमध्ये कंप्लेंट करीन. तरी सुद्धा ती फोन करतीच आहे, मेसेजेस करतीच आहे. मग हे बघ फॅन असणं खूप छान वाटतं, खूप खूप बरं वाटतं आपल्याला फॅन्स असलेलं. पण हे असं वागायचं म्हणून मला मला खरंच भीती वाटते त्या मुलीची आता. आय एम सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? तुला सॉरी म्हणायची काहीच गरज नाहीये. त्या मुलीला रात्र वेळ वगैरे काही कळत नाही. यू डोंट हॅव टू फील सॉरी फॉर दॅट. अरे ऍक्च्युली मी तुला मगाशी म्हणलं ना की मला तुला काहीतरी सांगायचंय. अरे तिची मुलगी आहे ना, जी तुला सारखी फोन करते, तुला त्रास देते, ती माझी मैत्रीण आहे, आयशू.